प्रेयसीसोबत फोनवर भांडण, रागाच्या भरात तरुणाकडून वाहनांची तोडफोड, दोन चारचाकींसह मालवाहू रिक्षेच्या काचा फोडल्या. उल्हासनगरमध्ये प्रेयसीसोबत फोनवर झालेल्या भांडणाचा राग एका तरुणानं वाहनांवर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगर 3 येथील सेक्शन 17 परिसरात वैभव खरे या तरुणानं रागाच्या भरात दोन चारचाकी वाहनांच्या काचा दगडानं फोडल्या. त्यानंतर माल वाहतूक करणाऱ्या रिक्षेचीही तोडफोड केली. नागरिकांच्या तक्रारीनंतर मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत वैभव खरे याला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या चौकशीत प्रेयसीसोबत फोनवर भांडण झाल्यानं रागाच्या भरात वाहनांची तोडफोड केल्याची कबुली त्यानं दिल्याची माहिती आहे. दरम्यान या परिसरात निर्माण झालेल्या दहशतीची दखल घेत पोलिसांनी तरुणाकडून घटनास्थळाचा पंचनामा केला. तसंच वैभव खरे याला मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड या 4 जिल्ह्यांतून 2 वर्षांसाठी हद्दपार केलंय. नेमकं कारण काय आहे? कारण देखील यामध्ये वैभव खरे म्हणून आरोपी जो आहे तो निष्पन्न होत आहे. काल रोजी 6:30 वाजता हा प्रकार मध्यवर्ती पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झाला होता. यामध्ये मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे PSI श्री कोबरने यांनी गोपनीय बातमीदारामार्फत यामध्ये या केसचा जो आहे तो तपास केला आणि संबंधित आरोपीपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. यामध्ये त्याची मैत्रिणीसोबत त्याचा भांडणं झाल्यामुळे रागात जाऊन त्याने दगड गाडीच्या काचेवरती मारल्याचं निष्पन्न होत आहे. या अगोदर त्याच्यावरती 2 गुन्हे होते. त्या अनुषंगाने आपण कालही गुन्हा दाखल केला होता आणि आजही तडीपारीची कारवाई त्याच्या बाबतीत करण्यात आलेली आहे. 2 वर्षासाठी त्याला 4 जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आलेला आहे.